नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आत बोरवंटी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील आपले प्रगतशील शेतकरी जयदेव जरांगे साहेब यांच्या शेतावर. आणि त्यांनी आपलं एक 2-2-2-2.5 महिन्यापूर्वी पहिल्यांदा एक आळवणीसाठी ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्युट्रिएंट याची आळवणी घेतली होती या ऊसाला. आणि त्यानंतर स्टीम ग्रो आणि रामागोल्डची एक फवारणी घेतली होती. तर पहिल्यांदा त्यांच्याकडं टोटल क्षेत्र हे 6 एकर ऊस आहे. त्यातील प्रयोगासाठी त्यांनी एक एकरसाठी हा प्लॉट 1 एकरसाठी रामा ॲग्रोटेकचे औषधे घेतले होते. तर त्यांना विचारू की पहिल्या आळवणीमध्ये त्यांना काय अनुभव आला, एक आळवणी आणि फवारणीमध्ये. त्यांच्याकडे एक 6 एकरमध्ये 5 एकर बाकी रासायनिकवर ऊस आहे. तुम्ही शेजारी पाहू शकता की लगेच रासायनिकचा प्लॉट आहे, हा रासायनिकचा. दोन्ही प्लॉटमध्ये जर बघितलं तर काळोखी वगैरे ह्या प्लॉटमध्ये जैविकच्या आपलं जे रामा ॲग्रोटेकचं आहे ते काळोखीमध्ये लगेच फरक जाणवते तुम्हाला, किती फरक आहे ते दोन्हीमध्ये. आणि त्यांना विचारू त्यांचा अनुभव की बाबा पहिल्या आळवणीमध्ये आपलं ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, मायक्रोन्युट्रिएंट आणि स्टीम ग्रोने रामागोल्डची फवारणी घेतली होती, छोटा होता त्यावेळेस. तर पहिल्या आळवणीमध्ये काय अनुभव आला तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकू. साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्हाला ज्यावेळेस पहिली आळवणी दिली होती मी हे रामा मॅजिक, ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्युट्रिएंटची, आणि तुम्ही एक छोटी फवारणी घेतली होती स्टीम ग्रोन रामागोल्डची 1 एकरसाठी. तर त्याच्यामध्ये काय अनुभव आला तुम्हाला, काय वाटलं पहिल्या ह्याच्यामध्ये? पहिले आपण रूट मॅजिक आणि ते घेतलं होते आपण फवारणी आणि ड्रिचिंग केली होती. हां. तर पहिले आपल्या डोसमध्ये फुटवे आणि काळोखी आणि मर लागली नाही, कसलीच मर लागली नाही. बरं. आणि पानामध्ये काय वाटलं तुला, चेंजेस काय वाटलं तुम्हाला? पानामध्ये म्हणजे रुंदी भरपूर होती पानाची आपल्या पहिल्यापासूनच, हिरवेगार पाना आणि हिरवेगार होते पहिल्यापासून. काळोखी बी चांगली आहे ऊसावर. आणि त्याला काळोखी बघा, आली आहे. आणि काळोखी आली आणि तुम्हाला इथं चेंजेस दिसतात दोन्ही प्लॉटमध्ये. हो. की हे रासायनिकचा 5 एकरचा प्लॉट आहे आणि हा आपला रामा ॲग्रोटेकचा जैविकचा 1 एकरचा आहे. हो. तर तुम्हाला काय पुन्हा नंतर दुसऱ्या 1 महिन्यापूर्वी तुम्हाला ऊस स्पेशल ज्यावेळेस कांडी चालू झाली हो, त्यावेळेस ऊस स्पेशल दिलं होतं तुम्हाला. हो, ऊस स्पेशल, रूट मॅजिक आणि मायक्रोन्युट्रिएंटची एक तुम्ही ड्रेंचिंग केलेली आहे ड्रिपमधून. हो. तर त्यांनी काय काय अनुभव आला तुम्हाला, काय फरक जाणवला कांडी लागल्यावर? त्यानंतर ऊसाची जाडी हां. आणि कांडीचे अंतर. म्हणजे जर जाडी बघितली तर तुम्हाला एका हातामध्ये तुम्हाला दिसतंय एवढी जाडी झालेली आहे. हो. आणि एक इताची जवळजवळ तुम्हाला एक इताच्या हे पेऱ्यातील अंतर झालंय तुमचं. हो. आणि तुम्ही जर बघितलं तिकडं रासायनिकवरचा प्लॉट आहे, तिथं रासायनिक मध्ये किती दिसतंय तुम्हाला, हे फरक काय जाडी पण वाटतंय? एवढी नाही, हा. कांडीतलं अंतर बी कमी आहे. आणि फुटवे पण ह्याच्यापेक्षा कमी आहे, जैविक पेक्षा. फुटवे बी तुम्ही जर कमी. बघितलं हे एक 6 इंचाच्या म्हणजे 6 बोटच बसतायत तुमच्या कांडीतील. आणि इकडं जर बघितलं तर 4 आणि 8 आणि 1 9 म्हणजे 9 बोट बसतायत इथं तुम्हाला. ही प्लॉट अगोदरचा होता का रासायनिकचा का जैविकचा अगोदर होता? 1 महिना म्हणजे तुम्ही सांगितलं की बाबा हे रासायनिकचा वरचा प्लॉट हा 1 महिन्याचा अगोदरचा असून सुद्धा ह्याच्या म्हणजे जैविकचा त्याच्या बरोबरीने आला आणि त्याच्यापेक्षा मोठा झाला. म्हणजे हे अनुभव आलेला. 1 महिना उशीरचा प्लॉट आहे. म्हणजे हा जैविकचा आहे तो उशीरचा प्लॉट आहे ह्याच्यापेक्षा. त्याच्यापेक्षा फास्ट वाढला. आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला अनुभव रासायनिक पेक्षा जैविक मध्ये आपल्या रामा ॲग्रोटेक मध्ये अनुभव. फुटवे पण जास्त आहे त्याला. फुटवे पण जास्त. किती फुटवे येतात तुम्ही? त्याच्यामध्ये 20च्या जवळ. म्हणजे सगळीकडे असं आहे का एका ठिकाणी? सगळीकडे 20 म्हणजे सगळ्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं एका बॅटाडाला तुम्ही 20 फुटवे आहेत आणि सगळे एकसारखे फुटे दिसतात ना तुम्हाला. म्हणजे एकसारखे फुटे आहेत. म्हणजे 100% तुम्ही जर रामा ॲग्रोटेकचं तंत्रज्ञान वापरलं तर तुमच्या उत्पन्नामध्ये 100% 15 ते 20 टनाचा रेग्युलर पेक्षा वाढ होणार आहे. आणि खर्च पण जास्त नाही, रासायनिकच्या तुलनेमध्ये एकदम नगण्य खर्च आहे. म्हणजे शेतकऱ्याला झेपण्यासारखा आहे का नाही? तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे आणि रिझल्ट तर तुम्हाला समोरच दिसते. तुम्ही जर हे प्लॉट बघितला तर हा प्लॉट हा रासायनिक वरचा प्लॉट आहे आणि हा जैविक वरचा प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये काळोखी पण बघू शकता तुम्ही, पानाची रुंदी बघा ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जर फरक बघितला तर रासायनिक मध्ये म्हणजे ही पानाची रुंदी 4 बोटाची पानं दिसतात तुम्हाला. आणि जाडी पण बघू शकता, ही जाडी पण तुमची. आणि पूर्ण काळोखी प्लॉट आहे, आणि रासायनिक वरचा दिसतो त्याच्या कमी प्रमाणात हिरवळ दिसते जर रामा ॲग्रोटेकपेक्षा. म्हणजे तुम्ही हा रिझल्ट बघून समाधानी आहेत का सर?
म्हणजे तुम्हाला समाधान आहे आणि इथून पुढे सगळ्या क्षेत्राला तुम्ही वापरणार पुन्हा म्हणजे तुम्हाला अनुभव आलाय की बाबा काय याच्यामध्ये ही नाहीये रिझल्ट येतात 100% आणि 100% रिझल्ट येतात त्यामुळे तुम्हाला वापरायला जमीन पण चांगली होती गांडुळाची संख्या वाढणार आहे तुमची पांढरी मुळी वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे भुसभुशीत जमीन होणार आहे आणि इथून पुढे तुम्ही आता पूर्ण रासायनिक बंद करणार पूर्ण जे रामाचं तंत्रज्ञान वापरणार रामा वापरणार पूर्ण पहिल्या सुरुवातीपासून म्हणजे फुटव्यापासून तुम्ही ऊस स्पेशल पर्यंत पूर्ण तंत्रज्ञान हे रामाचं वापरणार आहे तुम्ही समाधानी आहात या गोष्टीवर सगळं धन्यवाद